उमेदजी तुम्ही माझ्या बाजूला या, इकडच्या बाजूला तिकडे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं। स्वराज्याची राजधानी सातारा आणि या साताऱ्याच्या पवित्र आणि पावनभूमीमध्ये ऑगस्ट महिन्याची 9 तारीख क्रांतीचा इतिहास घडला या देशामध्ये। आणि आज आपण विकासरत्न स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्या प्रतिमेचं पूजन करताय आणि आपला आराध्य दैवत सगळ्यांचं कृपया अन्य सगळ्यांना विनंती करतो आपण थोडी जरा जागा द्या। त्यानंतर आम्ही जसा लोकसभेला आपल्याला शब्द दिला आणि आम्ही सातारकरांनी तो खरा करून दाखवला, आपण दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडून दाखवली, तशीच विधानसभेला पण आम्ही जबाबदारी आपण ध्यानी आम्ही पार पाडू। हा शब्द माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर बसलेल्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांच्या वतीने साहेब मी आपल्याला देऊ इच्छितो। साहेब आम्ही सगळेजण माझ्या सकट समोर बसलेले कैलासवासी अभयसिंह राजे भोसले यांच्या तालमीतनं म्हणा किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारानं निर्माण झालेली ही सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी आहेत। आणि त्यांना माहित आहे की भाऊसाहेब महाराजांची एक सवय होती की एकदा शब्द दिला की शब्दापासून ते कधी फिरत नव्हते। साहेब माझे मामा आपल्याला माहित असेल दादाराजे खर्डेकर हे 2दा पवार साहेबांच्या एस काँग्रेसमधून उभे होते, पण दोन्ही वेळेला साहेब काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसलेंना या तालुक्यानं 30-40 मताधिक्य माझे सख्खे मामा असताना सुद्धा महाराजांनी त्यावेळेला मिळवून दिलं होतं। त्यामुळे आम्ही पक्षाबरोबर आणि दिलेला शब्द जो आहे पक्षनिष्ठेची काम करणारी आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण द्या ती जबाबदारी आम्ही पार पाडू। मार्केट कमिटीला आज तर नाही साहेब आम्ही आपल्या आशीर्वादानं नक्कीच आम्ही सक्षम आहे, आपण तेवढं आम्हाला सक्षम केलंय। त्यामुळं शक्यतो कर्ज न काढता हे सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय, कारण कर्ज म्हणलं की हप्ते व्याज या गोष्टी वाढत जातात। त्यामुळे कर्ज न काढता आमच्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन ही मार्केट कमिटी कशी होईल हा प्रयत्न आम्ही करतोय। त्याच्यातनं थोडंफार आम्हाला काही कमी पडलं तर आपण तेवढा हे हातभार जो आहे तो त्यावेळेला जर लागला आपला म्हणजे आशीर्वाद तर आपला पाहिजे, पण आर्थिक काय हातभार आम्हाला लागला तर गरज पडली तर आपल्यापर्यंत आम्ही नक्की येऊ, आपण तो आम्हाला त्यावेळेला सहकार्य करावं एवढी विनंती करतो। दुसरी एकच विनंती आहे साहेब की माझी 2-3 म्हणजे चेअरमन जे आहेत ते त्यांचा एक सत्कार आपल्या माध्यमातून व्हावा, कारण त्यांनी सुद्धा ही जागा मिळवण्यासाठी बरेच संघर्ष बऱ्याच कोर्ट कचेरी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या होत्या। या संचालक मंडळाच्या काळात ही जागा जरी मिळाली असली तरी त्यांचं पण योगदान हे महत्वाचं आहे। त्यामुळे मी विनंती करतो ऍडव्होकेट लालासाहेब पवार यांचा सत्कार फडणवीस साहेबांनी करावा, त्याचबरोबर आपले दुसरे चेअरमन राजूभैया भोसले आणि आपले तिसरे चेअरमन किरण साबळे पाटील या तिघांचाही सत्कार माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावा एवढी विनंती करतो। परत एकदा साहेब आपण आला, आपलं मनापासून सातारा उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्वागत करतो। इथं आलेल्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या साताऱ्यामध्ये या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। सगळ्या माझ्या बंधू भगिनींना विनंती प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे। 130 कोटी रुपये याकरता खर्च होत आहे आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती
ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल, सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतो, व्यापाऱ्यांकरता तयार करतोय. फ्रूट मार्केट आहे, भाजीपाला मार्केट आहे, व्यापारी गाळे आहेत, कांदा बटाटा मार्केट आहे, भुसार मार्केट आहे, कोल्ड स्टोरेज आहे, सेल हॉल आहे, गोदाम आहे, कोल्ड स्टोरेज, सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे. आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे, व्यापारी भवनाची इमारत आहे, हमाल भवनाची इमारत आहे, वेब्रिज आहे, STP आहे. ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारतीत असू शकतात, अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या. आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा तर आहेच, पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे. इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे. आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासून तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतःपुरतं नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. फळांचे खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जर एक उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतात, त्याला चांगली सोय मिळते, त्याला हक्काची सोय मिळते. मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली. आणि आपल्या मार्केट कमिटीचे जे सगळे माजी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. आणि मी आपल्याला विश्वास देतो, खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्ववान आहात की मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठलंही कर्ज न घेता ही पूर्ण करायची, ती तशीच पूर्ण होईल. पण तुम्हाला कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो. आणि आपला पुढचा कार्यक्रमात किती भाषण करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.